नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं यावर्षी PCM ग्रुपची परीक्षा ही 2 वेळेस त्या ठिकाणी घेतली गेली आणि या दोन्ही परीक्षांचे निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेले आहे. अटेम्प्ट 2 जी सेकंड अटेम्प्ट होती त्याचा रिझल्ट ऑलरेडी 19 तारखेला त्या ठिकाणी पब्लिश झालेला होता. आता आज 29 जून आहे. साधारण 10 दिवस आतापर्यंत झालेले आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून PCM ग्रुपचा रिझल्ट लागलेला आहे. त्यामुळे ऑब्वियसली बऱ्याचशा विद्यार्थ्यांची, पालकांची ही विचारणा होती आहे की सर, इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल. तर या संदर्भाने नेमके टप्पे कुठले असतात याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला होता. आज आपल्या स्क्रीनवर जे विंडो दिसते हे महाराष्ट्र सिटी सेलचं ऑफिशियल पोर्टल आहे, ज्याला आपण स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल असं आपण म्हणतो. आणि या ऑफिशियल पोर्टलच्या माध्यमातूनच इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाणार आहे. तर या पोर्टलमध्ये काही गोष्टींचे अपडेट्स आता उपलब्ध झालेले आहेत. पहिले तर आपल्याला एक एक्झामिनेशनचं पोर्टल आपण जे या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी उपलब्ध असतं ते आपण पाहिलेलं आहे. दुसरं पोर्टल, त्या खालीची जी लिंक आहे ती ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 अशा पद्धतीचं दुसरी लिंक त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. परंतु ज्या काही नवीन अपडेट इन्स्ट्रक्शन्स असतात त्या आपल्याला या होमपेजवरच पाहायला भेटतात. त्या कुठे असतात तर त्याची लिंक, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला खाली या ठिकाणी उपलब्ध असतात. तर या संदर्भानं ऑलरेडी जो रिझल्ट आहे तो 19/6ला पब्लिश झाला, त्या संदर्भातली PDF या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जे की आपण PCM ग्रुपच्या संदर्भानं बोलतो आहे. आणि त्याच्यानंतर एक 26 जूनला एक नोटीस पब्लिश झालेली आहे. अर्थात ही वेबसाईटच आहे, इन्स्ट्रक्शन फॉर इन्स्टिट्यूट ओनली, विद्यार्थ्यांसाठी नाही, इन्स्ट्रक्शन्स फॉर इन्स्टिट्यूट ओनली, रजिस्ट्रेशन प्रोसेस टू अप्लाय स्क्रुटिनी सेंटर फॉर कॅप प्रोसेस इज स्टार्टेड फॉर 2026-27. थोडक्यात काय तर स्क्रुटिनी सेंटरसाठी इन्स्टिट्यूटच्या संदर्भाने जे येते, ज्या इन्स्टिट्यूट आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांनी अप्लाय करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी गाईडलाईन उपलब्ध होती, ज्याची नोटीस 26/6/2026ला उपलब्ध झालेली होती. आता ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या कुणासाठी महत्त्वाच्या होत्या? अशा कॉलेजेस की ज्या ठिकाणी दरवर्षी व्हेरिफिकेशन सेंटर असतं, ज्याला आपण स्क्रुटिनी सेंटर म्हणूया, ज्या ठिकाणी विद्यार्थी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल कागदपत्रांसह पर्सनली उपस्थित असतात, असे जे काही कॉलेजेस असतात त्या संदर्भाने ही नोटीस होती. मग आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हा प्रश्न ऑब्वियसली अजूनही पेंडिंग आहे की तो म्हणजे महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया किंवा ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल. तर त्या संदर्भाने जर आपण या लिंकवर गेलो या ठिकाणच्या, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की हे जे पोर्टल आहे हे आता जस्ट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. आणि या ठिकाणी ज्या ज्या काय प्रक्रिया सध्या सुरू झालेल्या असतील तर त्या आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. फॉर एक्झाम्पल, MAd ॲडमिशन, MPAd ॲडमिशन, BEd MAd इंटिग्रेटेड, LLB 5 years इंटिग्रेटेड, LLB 3 years, BEd आणि BPAd ह्या सगळ्या कोर्सेसच्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल किंवा ॲडमिशन प्रक्रिया असेल, या आता त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. अर्थात आपण ज्याची वाट पाहतो आहे ते म्हणजे BE-BTech, जे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. त्यानंतर B फार्मसी, PharmD, जे ज्यांना फार्मसी करायचे, ज्यांनी PCB CET दिलेली आहे. इतर बरेचसे कोर्सेस आहे, पण जे रेग्युलरली आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन करतो त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण बोलूया. फार्मसी, BE-BTech, त्यानंतर इकडं NEET UG, BSc नर्सिंग, तर ह्या सगळ्या ज्या लिंक आहेत ह्या सध्या ॲक्टिवेट नाही आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन आमच्या ऑफिसच्या नंबरवर येत आहेत की सर, रजिस्ट्रेशन सुरू झाले का? तर थोडक्यात मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही आहे. जेव्हा अशा पद्धतीचं जे ब्लिंक होणारं सिम्बॉल आहे न्यू म्हणून, ते जेव्हा इथे येईल तेव्हा ही लिंक ॲक्टिवेट झालेली असेल आणि मग या ठिकाणी आपल्याला रितसर रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि ॲडमिशनच्या प्रोसेसच्या दृष्टीने येथे पुढची पावलं टाकता येतील. थोडक्यात ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांच्या दृष्टीनं अजूनही रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होण्यासाठी किमान पुढचे 2 ते 3 दिवस आपल्याला उपलब्ध आहेत असं आपण गृहीत धरूया. या दरम्यानच्या काळामध्ये आपली सगळी कागदपत्र, आवश्यक ती सगळी डॉक्युमेंट्स आपण आपल्याकडे उपलब्ध करून घ्यावी. ज्याही विद्यार्थ्यांना ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून इंजिनिअरिंग काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये एनरोल व्हायचं आहे, आमची मदत घ्यायची आहे, त्यांनी निश्चितपणे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करावी.
जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण करून देऊ. सो एक महत्त्वाची अपडेट, लवकरच इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी जे ते पूर्ण केली जाते. सो रजिस्ट्रेशनसाठी अजून 2-3 दिवस कालावधी असेल असं आपल्यापर्यंत माहिती आहे. जसंही रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होण्याच्या संदर्भानं काही नोटिफिकेशन येईल ते तुमच्यासोबत मी त्या ठिकाणी नक्की शेअर करेन. तुर्तास इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशा पद्धतीची सूचना तुम्हाला या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद.